प्रशांतात्मा जितेन्द्रियं इंद्रियार्थेषु वैराग्यं तन्नमामि भास्कर गिरिं। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो। तुमच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे किनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, काके झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान। श्री परम कृपालू परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जगदीश्वर, समस्त वारकऱ्यांचं कुलदैवत आराध्य दैवत महायुगपीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन। ज्यांचा जन्मोत्सव संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झाला। तीन देवांची एकत्रित झालेली ही महान शक्ती, कॉम्बिनेशन ऑफ थ्री गॉड, ब्रह्मा विष्णू महेश इज गॉड, प्रभू दत्तात्रय। देवांचे गुरु गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र चरणांना वंदन। परमतपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पवित्र चरणांना वंदन। पवित्र पुण्य श्रीला अमृत वाहिनी परवरा माईला वंदन। देवगड भूमीला वंदन। प्रभुप्रिय मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रोते सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांना वंदन। गोमातेला वंदन, भारत मातेला वंदन। विठाला विठाला हो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत कीर्तन रूपी सेवेकरता चिंतनासाठी घेतलेला अभंग। आज खरं म्हणजे भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे। प्रभुपाद भगवान दत्तात्रयांच्या सेवेकरता ही आजची जागराची कीर्तन सेवा। सेवेकरता जो अभंग निवडलाय चिंतनासाठी, देवनिवासी जीवनमुक्त साधू, जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा, वैराग्य रागरसिक सकल संतभूषण महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री तुकोबर यांचा 5 चरणांचा भगवान दत्तात्रयांच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना भगवान दत्तात्रयांना वंदन नमन करणारा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान दत्तात्रयांच्या अलौकिक स्वरूपाला वंदन केलेलं आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिहार देणं कर्म प्राप्त आहे।
आणि म्हणून आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात दत्त पौर्णिमा. आज या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतला. त्यांचा हा प्रागट्य दिन आहे, प्रगट दिवस आहे. आजच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव संपूर्ण भारत देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये जिथं जिथं भगवान दत्तात्रयांची मंदिर आहेत, प्रभू दत्तात्रयांचे उपासक आहेत, त्या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा जन्मोत्सव संपन्न होतोय आणि आज झालेला आहे. आपल्याही या भगवान दत्तात्रयांच्या साक्षात्कार भूमीमध्ये, भगवान दत्तात्रयांची साक्षात्कार भूमी आहे. भगवान दत्तात्रयांनी परम तपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांना या प्रवरामाईच्या किनारी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. या साक्षात्कार भूमीमध्ये, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या या तपोभूमीमध्ये भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य भक्ती उत्सव आपणा सर्वांचं श्रद्धास्थान, आपणा सर्वांचं दैवत, राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे, मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे, निर्मोही निष्काम कर्मयोगी निरपेक्ष श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये वर्णन आलं आहे. भगवंताला जो अतिव प्रिय जो भक्त आहे, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम नित्यम पूयत्यंग्रदेनुभिः. जो निरपेक्ष असतो तो प्रभूला प्रिय असतो. शांती ब्रह्म सद्गुरू बाबांच्या कृपाशीर्वादानं उपस्थितीमध्ये हा प्रभू दत्तात्रयांचा अलौकिक नेत्रदीपक प्रभू दत्तात्रयाचा हा अनुपम सोहळा या दत्तभूमीमध्ये भव्य दिव्य स्वरूपात प्रतिवर्षी पार पडतोय. याही वर्षी अलौकिक हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये, हजारो संत मंडळींच्या उपस्थितीमध्ये डोळ्याचं पार न फिटावा असा हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडलाय. यापूर्वी आम्ही अनेक जन्मोत्सव पाहिले असतील, परंतु देवगड सारखा नाही. हा 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 काय ते सुंदर वातावरण बनलं होतं. या देवगडला होणाऱ्या जन्मोत्सवाची दखल थेट अयोध्या भूमीने घेतली. ते वातावरण, प्रभू दत्तात्रयांचा अवताराचा क्षण, ती वेळ जवळ आल्यानंतर या देवगड भूमीमध्ये निर्माण होणारं ते दिव्य चैतन्य प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहत होते. डोळ्यामध्ये नकळत कुठंतरी पाणी येत होतं. आणि ज्यावेळेला प्रभू दत्तात्रयांचा जयघोष झाला सायंकाळी 6 वाजता, की मनामध्ये असं क्षणभर कुठंतरी येऊन गेलं की नक्कीच प्रभू दत्तात्रय यावेळेला या देवगड भूमीत येऊन गेले.
या एवढ्या भव्य दिव्य अलौकिक सोहळ्याचे आपण साक्षीदार होतोय, हेच आपलं परम भाग्य आहे. माझ्या मनामध्ये तर असे भाव निर्माण होत होते की नक्कीच प्रभू दत्तात्रयांच्या स्वागताकरता देखील या देवगड भूमीच्या आकाशामध्ये तमाम देवी देवता जमा झालेले असतील आणि ते देखील या देवगड भूमीमध्ये जन्म उत्सवाच्या निमित्तानं वरून पुष्पवृष्टी करीत असतील. प्रल्हाद स्थानधारी तरंगतया चोथबा कासधारी वीणाधारी सुरर्षी स्वर्गुचलतया राग करता अर्जुन इंद्रवादीन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव सरसर जनया बभू. या देवगड भूमीला हे स्वर्गाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि हे भाग्य ज्यांनी आपल्या पदरात टाकलं ते आपले सद्गुरू माऊली बाबा आहे. ही देवगड भूमी की जिचं वर्णन करत असताना अनेक संत महापुरुष की भूलोकीचा स्वर्ग म्हणून वर्णन करतात. या भूमीला भूलोकीचा स्वर्ग बनवण्याकरता बाबांना काय काय कष्ट घ्यावा लागले असतील, काय काय त्रास सहन करावा लागला असेल, कोणाकोणाचं काय काय ऐकून घ्यावं लागलं असेल, रात्रंदिवस पळावं लागलं असेल. एवढा पैसा कुठून उपलब्ध करायचा आहे? कोणासमोर बाबांनी कधी हात पसरवला नाही. दिवसातून 3-3 कार्यक्रम केले. रात्री 1-1, 2-2 वाजायचे. पूर्वीच्या काळामध्ये 9 ते 11 कीर्तनाची जी काही पुंजी यायची त्या मंदिराकाठी या संसारासाठी जोडायची. संपूर्ण आयुष्य या धर्म कार्यासाठी बाबांनी जाळलं. संपूर्ण आयुष्य सद्गुरू बाबांच्या गुरुसेवेमध्ये बाबांनी समर्पित केला. बाबा समोर बसेले, पण माझ्या मनामध्ये जो भाव येतो तो तुमच्या समोर मांडतो सगळ्यांसमोर. या देवगडच्या कानाकानामध्ये बाबांची गुरुभक्ती सामावलेली आहे. इथल्या दगडांमध्ये, इथल्या झाडांमध्ये, इथल्या वेलींमध्ये बाबांची गुरुभक्ती सामावलेली आहे. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. एक ताड़ी देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ के पंछी बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ के पंछी बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ के भक्त भी बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ के भक्त ही बोले जय जय बाबा किशनगिरी. प्रवराना का जल भी बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. हो देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. देवगढ़ का कन कन बोले जय जय बाबा किशनगिरी. हे जे भजन गायलंय ना, ही वस्तुस्थिती आहे. किती लक्ष आहे बाबांचं. या वयामध्ये आम्ही कुठून कीर्तन करून आलो की असं वाटतं अंग टाकावं. बाबांनी कीर्तन करून यावं, फेटा तसंच हातात द्यावं आणि समोर तिकडं फेर फटका मारायला जावं.
जीवनामध्ये स्वतःला मर्यादा घालून घेतली. आम्ही जे म्हणलो ना, मर्यादा पुरुषोत्तम जीवन. प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातली, लिमिट घातली, लिमिट ऑफ इच अँड एव्हरीथिंग. नियमाला बांधून घेतलं स्वतःला. नवे नवे नियम हेच जीवन बनवलं. रूल्स इज अ लाईफ. ऐका, बजरंग भाऊ त्या दिवशी बोलले की स्वामीजी, हे बांधकाम चालू होतं मंदिराचं आतापर्यंत, बाबांनी कुठंच या बांधकामाकरता सडळ हाताने मदत करा अशी पाठी लावलेली नाही. हे उगाच हा स्वर्ग निर्माण झाला नाही. बाबांजवळ नियमाला तडजोडच नाही. काल आपण केशव महाराजांच्या कीर्तनातून एक वाक्य ऐकलं, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. ऍडजस्टमेंट म्हणजे तडजोड. ऐका वाक्य, जिथं तडजोड असते ना तिथं क्वालिटी निर्माण होत नसते, आणि जिथं तडजोडच नसते तिथं देवगड सारखी क्वालिटी निर्माण होत असते. जे असंच हवंय. असं हॉटेलात भजे खाऊन जमणार नाही, ती देवगड निर्माण होणार नाही. बाबा कीर्तनातून कधी कधी विनोदाने बोलतात की आम्ही देव पाहिला नाही. बाबांना त्यांच्या समोर बोललेले अजिबात पटत नाही, आम्हाला माहिती, पण बोलावं वाटतं की बाबा म्हणतात कीर्तनातून आम्ही देव पाहिला नाही, विनोदानं म्हणतात. पण आपण सगळे मिळून बाबांना सांगूया, बाबा तुम्ही म्हणता देव पाहिला नाही, पण आम्ही गांभीर्यानं सांगतो आम्ही देव पाहिला तर तुमच्या रूपामध्ये. काल या सोहळ्यासाठी ज्यांनी भेट दिली कीर्तनामध्ये, देशाचे केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब, हे सामान्य हस्ती नाही. ते काल त्यांनी इथे येऊन सांगावं की ज्या वेळेला राम मंदिर भूमिपूजनाचा निर्णय झाला आणि देशभरातून 200 साधू तिथं बोलवण्यात आले. संपूर्ण देशातून 133 करोड लोकसंख्या आहे देशाची, आणि एवढ्या लोकसंख्येतून 200 महात्मे त्या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यामध्ये आपले बाबा आम्हाला दिसले. आमचं अंतःकरण भरून आलं, आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ही सामान्य गोष्ट नाही. बाबांच्या भक्तीची सेवेची दखल प्रभू रामचंद्रांनी घेतली. भूमिपूजनालाही निमंत्रण, आणि आता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यालाही बाबांना निमंत्रित केला. काल साहेब बोलत असताना हे वाक्य मला खूप आवडलं की खरंच जे खरं सुख समाधान आहे ना, ते या संतांच्या चरणाजवळ आहे. या कीर्तनामध्ये, या भजनामध्ये, या कथेमध्ये, या सत्संगामध्ये. मला तो एक प्रसंग वाचलेला आठवला. या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली राधाकृष्ण, हे तिरुअनंतपुरमला रमण महर्षींच्या आश्रमामध्ये नेहमी जात होते. आणि रमण महर्षी समोर फक्त जाऊन बसायचे समोर. रमण महर्षी सर्वपल्लींना पाहिजे, सर्वपल्ली रमण महर्षींना पाहिजे. एक शब्दाचाही संवाद होत नव्हता, फक्त एकमेकाकडे बघायचे. डॉक्टर सर्वपल्लींना प्रश्न केला कोणीतरी की तुम्ही राष्ट्रपती पदावर आहात, एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, आणि तुम्ही रमणांसमोर येऊन बसता, बोलतही नाही, फक्त बघता, काय मिळतं तुम्हाला? ऐका, डॉक्टर सर्वपल्लींनी दिलेले हे उत्तर आहे. म्हणे मी राष्ट्रपती पदावर गेल्यानंतर मला जे मिळालं नाही ते रमणांसमोर बसल्यावर मिळत आहे. त्या अधिकारावर जे मला समाधान वाटत नाही ते रमणांच्या समोर बसून मला समाधान वाटतं. आणि काल कराड साहेबांचं तसंच वाक्य केलं की बाबांना पाहिलं, दर्शन झालं तरी समाधान आहे, बाबांच्या दर्शनाकरता आम्ही येतोय. हा संत महिमा आहे, हा गुरु महिमा आहे. संत महिमा, गुरु महिमा हा शब्दात येते. शब्दात मी बांधू शकत नाही.
गुरु महिमेला, संत महिमेला. परंतु कबीरजी महाराज गोड बोलतात. कबीरजी महाराज म्हणतात, सब धरती कागज करो, सब धरती कागज करो, लेखन सब बन राय, सात समुंदर की मसी करो, पर गुरु गुण लिखा न जाए, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके. कबीरजींचे दोहे, कबीरजींचे. ते काय कोणीही गायलेलं पद नाही, ते कबीरजींचे दोहे. कबीरजी महाराज म्हणतात, तीरथ गए फल मिले एक, संत मिले फल चार. तीरथ गए फल एक, संत मिले फल चार, सदगुरु मिले फल अनंत, कही कबीर विचार. गुरु गोविंद दोनों खड़े, गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बधाई. साधकाच्या जीवनामध्ये जर असा प्रश्न तयार झाला, कबीरजी महाराज म्हणतात की समोर सद्गुरू आहे आणि देवानेही दर्शन दिलेलं आहे, आणि साधकाच्या मनामध्ये असा जर भ्रम तयार झाला की मी सद्गुरूंचं दर्शन घेऊ की जगाच्या मालकाचं दर्शन घेऊ, तर कबीरजी महाराज म्हणतात, जगाचा मालक ज्यांच्यामुळे तुझ्यावर, ज्यांच्यामुळं कृपा करण्याकरता आला, त्या सद्गुरूंच्या अगोदर दर्शन घ्यावं. जाती न पूछो साधु की, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पड़ा रहने दो म्यान. सारी तीर्थ धाम आपके चरणों में. बाबा तुम्ही या स्थानाकरता जे झिजलेले, तुमच्या या विश्वासाला शरद जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमचं कधी चुकल हुकल तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल, योग्य मार्गदर्शन कराल, आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणेच इथलं कार्य शेवटपर्यंत चालू राहील. विठाला विठाला. गुरु कृपेशिवाय मनुष्याला जीवनामध्ये यश प्राप्ती होऊ शकत नाही. संत संगतीशिवाय मानवाचं जीवन सफल होऊ शकत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःखे भंगे, जनी साधिले बिन सन्मार्ग लाभे. आपलं जीवन साधूच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, आणि म्हणून जीवनामध्ये संतांची संगत करावी, कथा कीर्तन श्रवण करावं, कीर्तनामध्ये येऊन बसावं. भलं तुम्हाला आवडत असो नसो. कडू औषध कुठं आवडत असतं का? परंतु रोग बरा करायचा असेल तर औषध घ्यावंच लागतं. आज समाजामध्ये पारिवारिक
वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे. मुलांवरचे संस्कार बघितल्यानंतर, त्यांच्या अंगावरचे कपडे पाहिल्यानंतर पुढची भयानक परिस्थिती दिसते. आणि याला जर कुठं आळा घालायचा असेल तर संत संघ, हरिकीर्तन कथेशिवाय पर्याय नाहीये. सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं, मनुष्याच्या कर्मानं, विचारानं मनुष्याच्या भोवती एक आधामंडल तयार झालेलं असतं. जे विषारी वायू, विषारी द्रव्य, विषारी विचार आपल्या भोवती फिरतात, की ज्या विचारामुळे आपले जीवन पतनाला जाण्याची दाट शक्यता आहे. जर अशा जीवानं साधूची संगत केली, की जे जीवन भगवत चरणी समर्पित झालेलं आहे, ज्या जीवनामध्ये रात्रंदिवस भगवत चिंतन आहे, अशा जीवनाशी जर आपल्या जीवनाचा संबंध आला तर निश्चित त्या जीवाचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येक कीर्तन म्हणजे मॉरल आहे. प्रत्येक कीर्तनातून समाजाला संतांनी वेगवेगळा संदेश दिलेला आहे. आता सांगायला वेळ नाही, 7 दिवसाचे संदेश सांगायचे होते तुम्हाला. पहिल्या दिवशी काय संदेश दिलाय, दुसऱ्या दिवशी काय संदेश दिलाय, तिसऱ्या दिवशी काय संदेश दिलाय. आणि संतांचा संदेश हा समाजाचा हिताचा आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतोय, साजरा करतोय, त्या प्रभू दत्तात्रयांविषयी भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन आलं की ज्यावेळेला नारद महर्षी भागवत कथा सांगायला लागले तर प्रभू दत्तात्रय ती भागवत कथा, ते कीर्तन श्रवण करण्याकरता पहिल्या रांगेमध्ये येऊन बसले होते, प्रथम क्रमांकाला. प्रभू दत्तात्रयांना देखील कीर्तन, कथा, भजन अतिप्रिय आहे, अतिप्रिय आहे. प्रभू दत्तात्रयांचा जो दिनक्रम सांगितलेला आहे, जी आचारसंहिता त्यांची सांगितलेली आहे, जे परिभ्रमण सांगितलेलं आहे, त्या दिवसाच्या परिभ्रमणामध्ये, त्या भ्रमंतीमध्ये प्रभू दत्तात्रय रोज सत्संग करतात. प्रभू दत्तात्रयांची जी दिनचर्या सांगितली की प्रभू दत्तात्रयांचं वास्तव्य हे मेरू पर्वतावर आहे. प्रभू दत्तात्रय आचमन करण्यासाठी कुरुक्षेत्रावर जातात. कुरुक्षेत्रावर आचमन करून स्नान वाराणसीला करतात आणि आचमन करण्याकरता कुरुक्षेत्रावर जातात. कुरुक्षेत्रावर आचमन करून गंध तिलक लावण्याकरता, उटी लावण्याकरता प्रयागला येतात. प्रयागला उटी लावून प्रभू दत्तात्रय थेट कोल्हापूरला येतात दुपारची भिक्षा घेण्याकरता. दुपारची भिक्षा कोल्हापूरला घेतात. भिक्षा घेऊन बीड भागामध्ये गेवराई जवळ पांचाळेश्वर देवस्थान, गोदावरी माईच्या किनारी, त्या ठिकाणी दुपारचं भोजन करतात. तिथपासून काही अंतरावर राक्षस भुवन आहे, तिथं विडा तांबूल घेतात. योग साधना करण्याकरता गिरनार पर्वतावर जातात. मागच्या वर्षी जो अभंग आम्ही घेतला होता ना माऊलींचा, पहिलं मेरूच्या शिखरी, गिरनार पर्वतावर योग साधना करतात. सायंकाळची संध्या पश्चिम किनाऱ्यावर करतात आणि रोजचा सत्संग करण्याकरता थेट नैमिषारण्य जातात, नैमिषारण्यामध्ये, आणि रात्रीची विश्रांती माहूरगडला करतात. प्रभू दत्तात्रय देखील रोज सत्संग करतात, कथा कीर्तन श्रवण करतात. ही जी प्रभू दत्तात्रयांची भ्रमंती आहे, एका भक्तांनी सहजच प्रश्न केला, जर प्रभू दत्तात्रय सारखे भ्रमंती करतात, फिरत असतात, तर आम्हाला प्रभू दत्तात्रयांचं दर्शन कसं होईल? महात्म्यांनी उत्तर दिलं की प्रभू दत्तात्रयांचं एक नाव आहे स्मर्तुगामी. स्मर्तुगामी शब्दाचा अर्थ होतो स्मरण केल्या केल्या जे दर्शन देतात त्यांना स्मर्तुगामी म्हणतात. जर भक्तांनी आर्त भावनेनं प्रभू दत्तात्रयांचं स्मरण केलं तर प्रभू दत्तात्रय त्या भक्ताला दर्शन देतात. सिद्ध सिद्धांती नावाच्या ग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी प्रभू दत्तात्रयांना अवधूत म्हणलेलं आहे. आपण जो गजर करतो ना, अवधूत चिंतन श्री
केलेली आहे ते माझे प्रभू दत्तात्रय हे अवधूत आहे. अवधूत हा एक पंथ आहे, अवधूत ही दीक्षा आहे आणि अवधूत ही एक अवस्था आहे. विरक्तीलाही अवधूत म्हणतात. अवधूत शब्दाचा अर्थ सांगत असताना गढळ पाहू दे मला एकदा. अकारम किम लक्षणम, वकारम किम लक्षणम, धकारम किम लक्षणम, तकारम किम लक्षणम, या प्रत्येकाचं लक्षण सांगितलं. म्हणजे अवधूत शब्दातला आकार, त्याचं लक्षण सांगितलं. आशापाश विनिर्मुक्त आदि मध्यांत निर्मलः आनंदे वर्तते नित्यम अकारम तस्य लक्षणम. ज्यांचे आशापाश निघून गेलेले आहेत, आशापाश रहित ज्यांचं जीवन झालेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आशाच नाहीये, जे आनंदामध्ये नित्य रममान असतात, जे आदि मध्यांत निर्मल आहे, ज्यांचं जीवन निर्मल आहे, त्यांना अवधूत म्हणतात. आशा दुःखाला कारणीभूत आहे. जीवाला जे दुःख भोगावं लागतं ते आशेमुळं. अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर निराशा पदरी येते, ज्याला आपण फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन म्हणतो. ही अपेक्षा दुःखाला कारणीभूत आहे. आणि प्रभू दत्तात्रयांचं जीवन निरपेक्ष आहे, अपेक्षा रहित आहे, आशा रहित आहे. असं म्हटलंय, टू मच एक्सपेक्टेशन लीड्स टू सॅडनेस. जेवढी मोठी अपेक्षा तेवढं मोठं नैराश्य पदरामध्ये पडत असतं. आणि प्रभू दत्तात्रयाचं जीवन हे आशापाश रहित आहे. आशापाश विनिर्युक्तम. वकारम किम लक्षणम, म्हणजे वासना वर्जितम येन. ज्यांची वासना वर्जित झालेली आहे, वासना वर्जितम येन. वक्तव्यंच निरामय, ज्यांचं वक्तव्य निरामय आहे, त्यांचं बोलणं निरामय आहे. वर्तमानेषु वर्तेते वकारम तस्य लक्षणम. जे वर्तमानामध्ये जीवन जगतायत. माणसाला, बऱ्याच लोकांना भूतकाळात जगायची सवय, काहींना भविष्यकाळात जगायची सवय आहे. परंतु प्रभू दत्तात्रयांचं जीवन हे वर्तमानात आहे. प्रेझेंट टेन्स, टेन्सचे प्रकार सांगितले. तुम्हाला इंग्लिश कोण बोलता, ते लोकांना कळतं, थोडी शिकलेले आहे म्हणून. टेन्सचे प्रकार केले, परफेक्ट टेन्स, पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स. वर्तमान काळाचे जगतात. वासना वर्जितमेन. वासना रहित ज्यांचं जीवन आहे त्यांना अवधूत म्हणतात. धकारम किम लक्षणम, धूली धूसर गात्राणी. कपडे त्यांचे मलिन असतील परंतु धूत चित्तो निरामय, परंतु चित्त त्यांचं निर्मळ झालेलं आहे भगवत चिंतनानं. धारणा ध्यान निर्युक्तो, ज्यांचं चित्त सतत ध्यान करतं, धारणा करतं. धकारम तस्य लक्षणम, त्यांना अवधूत म्हणतात. अवधूत. तकारम किम लक्षणम, तो तकाराचा अर्थ सांगितला. हे गोरक्षनाथांनी सिद्ध सिद्धांती नावाच्या ग्रंथात वर्णन केलेलं बरं प्रभू दत्तात्रयांचं. तकारम किम लक्षणम, तत्वचिंता धृतो येन. ज्यांचं चित्त नेहमी तत्वचिंतन करत. अहम किम, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे. तत्वचिंता धृतो येन. चिंता चेष्टा विवर्जित, ज्यांच्या जीवनामध्ये चिंता नाहीये, चेष्टा नाहीये. तमहंकार धृतो येन. तकारम तस्य लक्षणम, ज्यांच्या जीवनामध्ये अहंकार नाही, अहंकार रहित ज्यांचं जीवन आहे त्याला अवधूत म्हणतात. या प्रभू दत्तात्रयांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. 24 आपण ऐकत आलो. प्रभू दत्तात्रयांनी 24 गुरु केले. मी 2-3 केले म्हणून काय झालं. प्रभू दत्तात्रयांच्या जीवनातला हा सिद्धांत आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. 24 गुरूंचं वर्णन भागवताच्या एकादश स्कंदामध्ये 2 श्लोकामध्ये आलेलं आहे. पृथ्वी वायू आकाश आपोश्चंद्रमा रविः. पृथ्वी वायू आकाश आपो
अग्निश्चंद्रमा रवी कपोतो अजगर स्रग्वी सिंधु पतंगो मधुकर गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुरलेर्भगः कुमारी शर्कृत सर्प उर्णनाभीसपेश 24 गुरु केले प्रभू दत्तात्रय. प्रत्येक तत्वाकडून एक एक दोन दोन गुण घेतले. पृथ्वी तत्वाकडून प्रभू दत्तात्रयानं गुण घेतला. पृथ्वी तत्वाकडे कोणता गुण आहे? माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलं. उत्तमा ते धरिजे अधम तरी अभेरिजे, हे काहीच नाही जे वस्तुता जेवी. पृथ्वीमध्ये हा समत्वाचा स्थायी भाव आहे. ती सहनशील आहे. सहनशीलतेचा गुण पृथ्वीचा प्रभू दत्तात्रयाने घेतला की साधूच्या जीवनामध्ये तितिक्षा असली पाहिजे. पृथ्वी वायू जर प्राण अर्थाने केला तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, जो सर्वभूताची ठाई द्वेषाती नेण्याची गई आप परू नाही चैतन्य जैसा. प्राण जसा अपपर भाव मानत नाही तसं साधूच्या जीवनामध्ये अपपर भाव नसावा. आणि वायू शब्दाचा अर्थ जर वारा असं केला तर वारा सर्वत्र आहे, परंतु कुठेही अडकत नाही. साधूचं जीवनही असंच असावं. त्याला भ्रमंती करावी, परंतु कशामध्ये अडकून राहू नये. पृथ्वी वायू आकाश. आकाश जसं व्यापक आहे, आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव बरी घ्यावे. आकाश जसं व्यापक आहे तसं साधूचे जीवन व्यापक असावं. पृथ्वी वायू आकाश आपो पाणी तत्वाकडून प्रभू दत्तात्रयाने हा दिव्य गुण घेतला की पाणी शीतल आहे. आणि पाणी जर तीर्थ बनलं तर दुसऱ्याचा दोष घालण्याचं काम करतं. साधूने देखील त्या पाण्याप्रमाणे आपलं जीवन जगावं, इतरांचा दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं, इतरांचे दोष नष्ट करावे. पाणी जसं दुसऱ्याची तहान भागवतं, दुःख दूर करतं, तशी साधूने देखील दुसऱ्याचं दुःख दूर करावं. पृथ्वी वायू आकाश आपस चंद्रमा. चंद्रमाचं प्रभू दत्तात्रय बोलतात, चंद्रमा कलेकलेनं वाढतो आणि कलेकलेनं कमी होतो. चंद्र जरी कलेकलेनं वृद्धिंगत होत असेल आणि कलेकलेनं कमी होत असेल, परंतु चंद्राच्या मूळ स्वरूपात मात्र काही बदल होत नाही. तत्वत आत्मा आहे. आत्मा वेगवेगळे रूप धारण करतो, परंतु मूळ आत्म्याचं स्वरूप हे अविनाशी. अजो नित्य शाश्वत वयम पुराणो न हन्यते हन्यते शरीरे नैनं चिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. चंद्र जसा कलेकलेनं वाढतो, कलेकलेनं कमी होतो, परंतु मूळ स्वरूपात त्याचा कुठलाही बदल होत नाही. तसा आत्मा हा अविनाशी आहे. हा अविनाशी गुण साधूंनी प्रभू दत्तात्रयांनी घेतला. पृथ्वी वायू आकाश आपो चंद्रमा. अग्नी. अग्नीमध्ये दाहकता आहे. अग्नी इतराचा दोष नष्ट करतं. अग्नी दुसऱ्यांचे दोष नष्ट करतात आणि अग्नी दुसऱ्याचे दोष सामावून घेतो. साधूचंही जीवन असं असावं. साधूच्या संगतीमध्ये इतराचे दोष नष्ट व्हावेत आणि इतराचे दोष देखील साधूने सामावून घ्यावे. आमच्या मुक्ताई साहेब जे माऊलीला जी समजूत घालतात ना ताटी लावल्यानंतर, की तुम्ही योगी आहात आणि योग्याचं काय कर्तव्य आहे, योगी कसा असावा, इतरांचे देखील दोष जगाचे अपराध देखील पोटात घेता आले पाहिजे. चंद्रमा रवी सूर्य जसा प्रकाशमान आहे तसं साधूचं जीवन ज्ञानाने प्रकाशित असावं. जगाचा अज्ञानरूपी अंधकार साधून दूर करावा. कपोतो माने कबूतर. या कबुतराची आसक्ती आपल्या पिल्लांमध्ये होती आणि म्हणून पारद्या करवीत कबूतर पकडले गेलं, बंधनात. आसक्ती दुःखाला कारणीभूत आहे. हा दिव्य गुण प्रभू दत्तात्रयाने कबुतराकडून घेतला. कपोतो अजगर कसा आहे? अजगर निश्चिंत पडलेला, खाण्यापिण्याची चिंता करत नाही, त्याकरता फार सायस करतो. तसं साधूचं जीवन निश्चिंत असावं. तो कोपराय म्हणतात ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो
कपतो अजगर सगवी सिंधू सिंधू म्हणजे सागर सागर समुद्र कधी मर्यादा सोडत नाही. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात समुद्री रेखा न ओलांडावी पर्वती बैसकानं संडावी समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्र कधी मर्यादा ओलांडत नाही तसं साधूच्या जीवनामध्ये साधकाच्या जीवनामध्ये गुरुच्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नाही. हा दिव्य गुण त्या सागराकडून प्रभू दत्तात्रयाने घेतला. पतंगो हा पतंग हा किडा त्या दिव्यावर जाऊन आदळतो स्वतःचं अस्तित्व नष्ट करतो तरी त्या दिव्याविषयीची आसक्ती त्याची संपत नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन केलं. पतंगादिपी आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण ते विषयाचरण आत्मघाता. इंद्रिय जे जे म्हणती ते जे जे पुरुष करती ते तरली जे नाही तर ते विषय सिंधू. विषयाची आसक्ती दुःखाला कारणीभूत आहे. हा दिव्य गुण पतंगाकडून प्रभू दत्तात्रयाने घेतला. पतंगो मधुकृत ग्रज मधुमानी भुंगा हा भुंगा जसं फुलांमधला मकरंद सेवन करतो सार तत्व ग्रहण करतो तसं साधूचं जीवन हे सारग्राही असावा. त्या भागवतामध्ये भ्रमरगीत आलेलं आहे. त्या गोपिका त्या भुंग्यालाच बोलतात मधुपकितव बंधो मा स्पृशांग्रीम सपत्न्याम कचुविलोलित मालाम कुंकुमश्मश्रुबीर्न वातु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादम यदु सदस्य विलंबम यस्य दूतस्त्वमित्र. रुनु झुनु रे भ्रमरा सांगितू अवगुणु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांगितू अवगुणु रे भ्रमरा. त्या भुंग्याकडून प्रभू दत्तात्रयानं हा गुण घेतला की साधूचं जीवन सारग्राही असावं. मधुकृत गज माने हत्ती हत्तीकडून हा गुण घेतला. हत्तीनीला पाहून आसक्त होतो आणि मनुष्याच्या बंधनात अडकतो. प्रभू दत्तात्रय म्हणतात साधू जीवनामध्ये साधकाच्या जीवनामध्ये श्रीची संगत बंधनकारक आहे. आणि म्हणून नाथबाबांनी चिरंजीव पद वर्णन केलेलं आहे. मी ते नाही वर्णन करू शकत. योग्यता तो अधिकार लागतो. हत्तीचा दुसरा गुण आहे हत्तीकडे पाहून जे प्राणी ओरडतात भुंकतात हत्ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो. हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार लक्ष देत नाही हत्ती. प्रभू दत्तात्रय म्हणतात साधूनी लोकनिंदेकडे लक्ष द्यायचं नाही. तुका म्हणे हासे जन नाही का न तैटाई लोक तैसा ओक धरिता धरवेना. तुका म्हणे आता ऐका वचन तेजवून या जन भक्ती करा. हा दिव्य गुण प्रभू दत्तात्रयांनी घेतला. मधुहा हरिनो मीनह हा मधुकर तो भुंगा वेगळा आणि मधुकर म्हणजे माशी मधमाशी. ही मधमाशी काय करते संग्रह करते मधाचा संग्रह आणि हा संग्रह दुःखाला कारणीभूत ठरतो. साधूच्या जीवनामध्ये संग्रह देखील दुःखाला कारणीभूत आहे. काय वर्णन केलं प्रभू दत्तात्रयांनी. मधमाशी संग्रह करते मध साठवते आणि ते मध काढणारे ते मोहोळ काढणारी माणसं आली त्यांनी ते मोहोळ पाहिलं त्या मोहळावर झडप घालतात तो मध सगळा काढून घेतात. अनेक मधमाशा त्यामध्ये मारल्या जातात. संग्रह पतनाला कारणीभूत आहे दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये संग्रह नसावा. संग्रह कलह बढाता आहे. आम्ही वृंदावनला असताना एक महात्मे होते त्या घिसा संत वयस्कर होते खाली उतरता येत नव्हतं. मी रोज त्यांना दुपारचं जेवण घेऊन जायचो. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली आणि बेटा जीवन में कधी संग्रह मत करना
किसी भी वस्तू का क्योंकि संग्रह कल बढ़ाता है. त्यांनी उदाहरण सांगितलं होतं. पण मी एका गावाला चाललो, हिंदीतून बोले. एक गाव जा रहा था, मेरे पास 2-4 थैलियां थी, 2-4 पिशव्या होत्या. मला ते इतक्या जड झाल्या, मला चालता येईना, बोट हिरनिळ झाले, काय करावं. संग्रह मी त्यातले 2-4 पिशव्या तसे टाकून दिले आणि 2 घेतले, सरळ आनंदात गेलो. मग तुम्हाला कळलं का माझं म्हणून? साधूचं जीवन असं असावं, संग्रही रहित, संग्रह रहित. माधव हरिनो हरणापासून एक दिव्य गुण घेतला. हरिण शब्द विषयात अडकला. त्या पारद्यानं बिन वाजवली. हरिण त्या संगीतामध्ये एवढं अडकलं, त्या पारद्याने शेवटी बाण मारला, हरणाच्या काळजात घुसला. हरणाला पकडण्यासाठी तो पारदी त्या ठिकाणी आला. तेव्हा त्या हरिण त्या पारद्याला म्हणत, क्या देखत है पारदी, पुरा लगा हे घाव. काय पाहतोस माझ्याकडं? अरे बाण माझ्या काळजात शिरलेला आहे. पण एक विनंती तुझ्याजवळ, जब तक तन में प्राण है तब तक बी न बजाव. विषय दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये विषयासक्ती नसावी. माधव हरिनो मीन. मीन माने मासा. माशाकडून प्रभू दत्तात्रयाने एक दिव्य गुण घेतला. मासा एका मांसाच्या तुकड्या करता त्या गळावर तुटून पडला आणि स्वतःचा प्राण गमावून बसला. प्रभू दत्तात्रय म्हणतात, साधकाच्या जीवनामध्ये, साधूच्या जीवनामध्ये रसनेवर नियंत्रण असावं. सगळ्या इंद्रियांना नियम केला आणि जर रसनेला नियम केला नाही, माऊली म्हणतात, काय म्हणतात, सूत्रादी विषय आवरती परी रसने नियमून करीती ते सहस्रदा कवळ जती. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये, साधूच्या जीवनामध्ये रसनेला नियंत्रण असावं. किती वर्ष झाले बाबा एकच टाइम आहार घेतात, एकच टाइम. बरं, आहार तो आता त्यांच्या समोर सांगणंच. विठ्ठल विठ्ठल आपल्यासारखं नाही, उशीर झाला मग 2-4 भाकरी दाबून आणायच्या. सगळं अगदी मोजून आहे. म्हणून तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणलंय. साधूच्या जीवनामध्ये रसनेवर नियंत्रण असावं. माधव हरिनवमीन पिंगला कुररेर भका. पिंगला एक गणिका होती. दिवसभर तिनं परपुरुषाची वाट पाहिली. अंधार पडला, निराश झाली, आशा संपली, वैतागली आणि त्या नैराश्यातून वैराग्य निर्माण झालं की जे तिच्या हिताला कारणीभूत ठरला. प्रभू दत्तात्रयाने तिच्याकडून एक दिव्य गुण घेतला. आशा ही परमम दुःखम. आशा दुःखाला कारणीभूत आहे. साधूच्या जीवनामध्ये आशा नसावी. आशेमुळेच जीवाला दुःख भोगावं लागतं. पिंगला कुररेर. कुरेर म्हणजे टिटवी. त्या टिटवीनं काय केलं, एकदा माशाचा तुकडा तिला खायला मिळाला आणि ती घेऊन जात असताना इतर पक्षी तिच्यावर तुटून पडले. रक्तबंबाळ तिची अवस्था आली. शेवटी तिनं तो तुकडा टाकून दिला, बाजूला उभे राहिली आणि त्या तुकड्याकरता इतरांचे चाललेले भांडणं त्या आनंदाने पाहू लागली. प्रभू दत्तात्रयाने तिच्याकडून एक दिव्य गुण घेतला. परिग्रहाचा त्याग सुखाला कारणीभूत आहे. अर्भकः. लहान मुलाकडून प्रभू दत्तात्रयाने दिव्य गुण घेतला की बालक हे निर्विकार असतं. त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नसतात. साधूचं हे चित्त निर्विकार असावा. कुररेर भकः. कुमारी. कुमारीकडून प्रभू दत्तात्रयाने दिव्य गुण घेतला की भक्ती ही कुमारिकेसारखी असावी. आणि दुसरा की भक्ती एकांतामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन घडावं. एकांत साधूच्या जीवनामध्ये असावा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. कुमारी. शरकृत सर्प. शरकृत त्याला व्याध म्हणलंय. व्याध बाण बनवणारा. तो व्याध
बाण बनवण्यामध्ये इतका व्यस्त होता, त्याच्या शेजारून राजाची पालखी गेली, परंतु त्याच्या लक्षात आलं नाही. कोणीतरी विचारलं, अरे आता पालखी कोणाची गेली? म्हणे मला सांगता येत नाही. प्रभू दत्तात्रय म्हणतात, तो व्याध त्या बाण बनवण्यामध्ये जेवढा तल्लीन झालता, एकाग्र झालता, तसं साधूच्या जीवनामध्ये भगवत चिंतनाविषयी एकाग्रता असावी. शरकत सर्प, पुढचा गुरु प्रभू दत्तात्रयांनी सर्पाला बनवलं. सापाला कुठं गुरु बनवत असते का? पण ही साधूची दृष्टी. साधू कोणाकडून काय गुण घेतील सांगता येत नाही. आपण चांगल्याकडून सुद्धा चांगला गुण घेत नाही. आपण साधू दोष पाहतो, हे आपलं उलटायचे काम. साधू सापाला देखील गुरु करतात. म्हणजे सापाचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे साप इतरांच्या नजरेत येऊ नये, मनुष्याच्या नजरेत येऊ नये म्हणून साप एकांत जागा पाहतो आणि एकांतामध्ये राहून बसतो. साधूची भक्ती देखील एकांताची असावी. शरकत सर्प, उर्णनाभी. उर्णनाभी कोळी नावाच्या किड्याला म्हणलं. कोळी कोणता? तो जाळ तयार करतो ना भिंतीवर, आपल्या स्वतःपासूनच तो चिकटदाव बाहेर टाकतो, आणि ज्या वेळेला त्याचं फिरणं होतं त्यावेळेला ते जाळ तो कोळी पुन्हा खाऊन टाकतो. प्रभू दत्तात्रय म्हणतात, परमात्म्याचं असं आहे, तो सृष्टीची निर्मिती करतो, हा जगदीश जगाला निर्माण करतो, आणि पुन्हा अधर्म वाढला की पुन्हा सृष्टीचा विनाश करतो. एवढं करूनही तो अकर्ता असतो. साधूचं जीवनही असंच असावं. तोही नेत्री पाहे, श्रवणू ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वतानो हे. साधूचं जीवन असं असावं, अकर्ता असावं. उर्णनाभी, सुपेश कृत. आणि हे शेवटचा गुरु केला प्रभू दत्तात्रयानं कुंभारिणीला. कुंभारीण कोणती? मडके बनवते ती नाही, भिंतीवर ते मातीचं ते घरट करते, थोडस तिचं भिंगुरटी. ती काय करते? ती दुसऱ्या आळीला पकडून आणते, त्या तिच्या घरामध्ये ठेवती ती भिंगुरटी, आणि जाता येता सारखं तिला डंक मारते. ती आळी इतकी घाबरते, तिला तिचा धाकच पडतो, सतत त्या भिंगुरटीचं चिंतन करते ती आळी, आणि त्या चिंतनाचा परिणाम एक दिवस ती आळी देखील भिंगुरटी होते. प्रभू दत्तात्रय म्हणतात, आम्ही हा दिव्य गुण या भिंगुरटीकडून घेतला की चिंतन परमात्म्याचं असं असावं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन तत्प्रबोधनम. अशा स्तरे भगवान दत्तात्रय, या भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले, प्रत्येक तत्वाकडून एक दिव्य गुण घेतला. या प्रभू दत्तात्रयांना जगद्गुरु तुकोबराय आजच्या प्रथम चरणामध्ये वंदन करताय. तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा हात, तीन सिरे
आज या भक्ती उत्सवाच्या निमित्तानं अनेक पूजनीय संत मंडळी कीर्तनात उपस्थित आहे. आमचे पूजनीय वंदनीय श्रद्धेय गुरुतुल्य असणारे कैलासगिरी बाबा, वंदनीय गणपत बाबा आहेत या ठिकाणी, वंदनीय चांगदेव महाराज आहेत, आमचे वंदनीय तुकाराम बाबा करपेन, बाबासाहेब महाराज आहेत, ससे महाराज आहेत, संजय महाराज सरोदेन, वंदनीय रामनाथ महाराज आहेत, वंदनीय रामकृष्ण महाराज काळे, अनेक संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पा महाराज आहेत, संजू महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, लक्ष्मण महाराज, वंदनीय बाबासाहेब महाराज सातपुते, सर्वच महाराज मंडळीचा नामोल्लेख करणं शक्य नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आणि प्रभू दत्तात्रयाला वंदन करणारा अभंग आहे. आज प्रभू दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे आणि म्हणून प्रभू दत्तात्रयांविषयी थोडस चिंतन करायचं होतं आणि म्हणून हा थोडा चिंतनाचा भाग पाहिला. वास्तविक तुकोबराय हे चैतन्य परंपरेतले. तुकोबराय स्वतः वर्णन करतात, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण माळिकेची. तुकोबराय चैतन्य परंपरेतले वर्णन करतात प्रभू दत्तात्रयांचं. माऊली नाथ परंपरेतले वर्णन करतात प्रभू दत्तात्रयांचं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा अभंग आपले पाठ आहे. माऊली नाथ परंपरेतले वर्णन करतात प्रभू दत्तात्रयांचं. नाथबाबा दत्त परंपरेतले, नाथबाबांनी देखील दत्तात्रयांचं त्यांची परंपराच आहे. नाथबाबा म्हणतात ना, ते वर्णन केलंय ना दत्त परंपरेचं, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, सहस्रार्जुनय दुसरा, सहस्रार्जुनय दुसरा, जनार्दन शिष्य तेसरा, जनार्दन शिष्य तेसरा, हे तीन परंपरेतल्या संतांनी एका देवतेचं वर्णन करा, याला म्हणतात वारकरी परंपरा. वारकरी म्हणजे काय? मोठ्यांच्या मुखात वाक्य ऐकलं होतं, म्हणजे जो केवळ संसार करतो त्याला संसारी म्हणतात. ऐका, जो केवळ संसार करतो त्याला संसारी म्हणतात, जो केवळ परमार्थ करतो त्याला संन्यासी म्हणतात, आणि जो परमार्थ आणि संसाराची सांगड घालतो त्याला वारकरी म्हणतात. तुकोबराय प्रभू दत्तात्रयाला वंदन करतायत. बरं, प्रभू दत्तात्रयाने हे असं आगळं वेगळं विलक्षण स्वरूप कसं धारण केलं? 3 शिरे 6 हात, अवतार तरी का घेतला प्रभू दत्तात्रयानं? नाहीतरी देवाच्या अवताराचे नेहमी हे कारण सांगितलं जातं की प्रभू देव अवतार घेतो का? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. गोस्वामी तुळशीदासजी बोलतात, हो जब जब होए धर्म की हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, मंगल भवन अमंगल प्रभु शुभ शरद हरि बिहारी. राम सिया राम जय श्री राम, राम सिया राम जय राम, जय राम जय राम जय राम. तप तप प्रभू धरी विविध शरीरा. परंतु भगवान दत्तात्रयाचं अवताराचं कारण मोठं विलक्षण आहे. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून आत्री ऋषींची उत्पत्ती झाली
आणि कर्दमजीची अनुसया नावाची कन्या आत्री ऋषींना देण्यात आली. आत्री ऋषी आणि अनुसया मातेला ब्रह्मदेवानं सृष्टीची रचना करायचा आदेश केला की सृष्टीची निर्मिती करा. आणि म्हणून आत्री ऋषी आणि अनुसया माता वृक्षकुल पर्वतावर निर्विंध्या नदीच्या किनारी अशोकवनामध्ये तपश्चर्या करायला लागले. अशी तपश्चर्या केली. तीनही देव आत्री ऋषींवर प्रसन्न झालेले आहेत, अनुसया मातेवर प्रसन्न झालेले आहेत. आणि आत्री ऋषींना विचारू लागले, हे ऋषीवर, हे मुनीवर, कशासाठी अट्टहास, कशासाठी तपस्या? आत्री ऋषीने सांगितलं, तुमच्यासारख्या पुत्राची प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणे तथास्तु, आम्ही तुमच्या उदरी जन्माला येऊ. अनुसया मातेचं पातिव्रत्य आणि या पातिव्रत्याची चर्चा त्रैलोक्यामध्ये पसरलेली होती. शांडिल्य नावाची एक पतिव्रता होती त्यावेळेला. तिच्या पतीला शाप मिळाला होता की उद्याच्या सूर्योदयापर्यंत तुझा पती अस्तित्वात राहणार नाही, त्याची प्राणज्योत मारून जाईल. त्या शांडिल्य नावाच्या पतिव्रतेचा पती, त्याचा जीव संकटात आहे, प्राण निघून गेला. परंतु अनुसया मातेनं आपल्या तपश्चर्येच्या बलावर तो प्राण पुन्हा वापस आणला, मेलेली माणसं जिवंत केली. अनुसया मातेच्या पतिव्रतेची चर्चा त्रैलोक्यामध्ये पसरू लागली. एक दिवस पार्वती मातेनं भगवान भोलेनाथांना विचारलं की हे नाथ, मला ती दत्तात्रय आख्यान तुम्ही सांगा. तेव्हा नाथ बाबा हे वर्णन करतात, ऐका दत्तात्रय आख्यान, पार्वतीस सांगे त्रिलोचन, सकळ पतिव्रता माझी पूर्ण, अनुसया जान पतिव्रता. अनुसया ही महान पतिव्रता आहे. पार्वती मातेला ते पटलंच नाही. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे तुला मी सांगितल्यावर पटणार नाही, ज्यावेळेला नारद येऊन स्वतः सांगतील त्यावेळेला तुला पटेल, खात्री की अनुसया ही महान पतिव्रता आहे. चर्चा तिघींमध्ये झाली. पार्वती, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री आणि लक्ष्मी माता, या तिघी देखील नारदांची वाट पाहू लागल्या, चिंतातुर होत्या. आणि अचानक त्यांच्या कानावर विण्याचा आवाज ऐकू आला, नारायण नारायण. त्यांनी पाहिलं, नारद महर्षी प्रणाम, तुम्ही अगदी वेळेवरच आलात. नारदजी म्हणतात, आई साहेब, मला वेळेवर यायची सवय, तुमचे चेहरे उदास का, काय झालं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की आम्ही असं ऐकलं की अनुसया नावाची मृत्यूलोकामध्ये एक पतिव्रता आहे, महान पतिव्रता आहे. हे खरं आहे का? नारदांनी सांगितलं, खरं आहे. तुमच्या तिनं पुतळ्या करून पायाला बांधल्या, तिच्यासारखी पतिव्रता या त्रैलोक्यात नाहीये. तिघी नाही आश्चर्य वाटलं, कसं शक्य आहे, आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता? म्हणे हो, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नारदजी म्हणतात, तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तिच्या पातिव्रतेची परीक्षा घ्या. म्हणजे परीक्षा घ्यायला कोणाला पाठवायचं? म्हणजे तुमचे मालक काय काम करतात सध्या, काय हाकडा लावायचा, त्यांना पाठवा. तिघींनी हट्ट धरला. स्त्री हट्ट, बाल हट्ट कठीण असतो. हे ऐकण्याची परंपरा तेव्हापासून चालत आली. तिघही अनुसया मातेची परीक्षा घेण्याकरता आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. अनुसया मातेला आवाज दिलेला आहे, माते भिक्षाम देही. अनुसया मातेच्या कानावर आवाज आलाय, कोणतरी अतिथी आलेले दिसत आहेत. बाहेर आलेली समोर बघितलं, अनुसया मातेने एका क्षणात तिघांना ओळखलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु विचारलंय, काय काय हवंय? म्हणे आम्हाला भिक्षा हवी. भिक्षा? हो, मग आत्ता जाते घेऊन येते. म्हणे अशी भिक्षा नकोय आम्हाला. मग कशी हवी? विवस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्यावी लागेल. अनुसया मातेसमोर प्रश्न पडला,
काय करावं, परंतु पतिव्रता अनुसया माता, अनुसया मातेनं त्यांच्याकडे पाहिलं, हसलेली आहे आणि तिघांच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. हात ठेवल्या ठेवल्या हे तीनही देव, या तीन शक्ती लहान लहान बाळ झालेले आहेत. अनुसया मातेनं त्यांना दूध पाजलेलं आहे, पाळण्यामध्ये घातलेलं आहे आणि झोका द्यायला सुरुवात केलेली आहे, पाळणा म्हणायला सुरुवात केलेली आहे. बाळा जो जो रे. बराच काळ निघून गेला, हे मृत्यू लोकात गेले आणि अजून आलेच नाही, म्हणून तिघी पुन्हा एकत्रित आल्या. एकमेकीला विचारू लागले, का तुमचे पतिदेव आले का? म्हणे अजून तपास नाही. म्हणे भोलेनाथ, म्हणे तेही आले नाही आणखी. नेमकं झालं काय? बॉम्बस्फोट झाला का काय मृत्यू लोकात? हे आले कसे नाही अजून वर? चिंता दूर असताना अचानक कानावर विण्याचा झणकार ऐकू आला. नारायण नारायण. त्यांनी तिघींनी पाहिलं. देवर्षी नारद, प्रणाम, तुम्ही वेळेवर आला. म्हणे आई साहेब, अगोदरच सांगितलं होतं मला वेळेवर यायची सवय. आता काय? म्हणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ते केलं, यांना परीक्षा घ्यायला पाठवलं, पण जे गेले अजून आलेच नाही. काय झालं त्यांचं? तेव्हा नारदांनी सांगितलं, माते मी सांगितलं होतं, अनुसया माता ही महान पतिव्रता आहे. तिनं या तीनही देवांना बाळ केलेले, पाण्यात घातले आणि अंगाई गीत गाते. जा आपल्या पती देवांना घेऊन या, तिची क्षमा याचना करा, तिची क्षमा मागा. या तिघी अहंकाराने भरलेल्या होत्या. या तिघींचा अहंकार घालण्याकरता ही सगळी उठाठेव झालेली आहे. तिघी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तिघींनी आपली आपली शक्ती आजमावलेली आहे. फरक काही पडला नाही. ते बालक बालकच राहिले. शेवटी अनुसया मातेचे पाय धरले. त्यांच्या लक्षात आलं की अनुसया मातेचा अधिकार मोठा आहे. अनुसया मातेचे डोळे भरून आले आहेत. म्हणे ठीक आहे, तुम्ही तुमच्या पतींना नेण्याकरता आलात ना? म्हणे हो. तुमचे पती मी पाळण्यात आत्ताच झोपू घातलेले आहे. तुमचे पती घेऊन जा एक एकीनं. लक्ष्मी पुढे आली. तिनं तिघाकडे पाहिलं. तिघ सारखी दिसायची. बरं हात केले का तिघही संगत हात वर करायची. नेमका आपले कोणते? आता परीक्षा आपली चालली की अनुसया मातेची? आणि नंबर चुकला मग पार्वती पुढे गेलेली. तोच प्रकार आहे. देवी सावित्री गेलेली, तिच्याही लक्षात येणार. अनुसया मातेचे पाय धरलेले, क्षमा मागितलेली. अनुसया मातेने पुन्हा त्या बालकांच्या मस्तकावर हात ठेवलेले आहेत आणि पुन्हा देव मूळ स्वरूपात प्रगट झालेले आहेत. सावित्री, लक्ष्मी, पार्वती मातेला आनंद झालेला आहे. परंतु अनुसया मातेचं अंतःकरण भरून आलेलं आहे. या बालकांनी मला मातृत्व प्रदान केलं होतं आणि आता हे जाणार. या विचारानं कासावीस झालेली अनुसया माता हात जोडलेले. भगवंतांनी अनुसया मातेचा भाव ओळखलेला आहे आणि अनुसया मातेला सांगितलं, काळजी करू नको, आम्ही तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ. तेव्हा ब्रह्मदेवाच्या अंशापासून अनुसया मातेच्या पोटी चंद्रमा जन्माला आले. भगवान भोलेनाथांच्या अंशापासून दुर्वासा जन्माला आले आणि श्रीहरी विष्णूंच्या अंशापासून भगवान दत्तात्रय जन्माला आलेले आहेत. दुर्वासा जन्माला आले, चंद्रमा जन्माला आले. आता श्रीहरी विष्णूंना अवतार घ्यायचा होता, परंतु योग्य तिथीची वाट पाहत होते. ती योग्य तिथी, तो योग्य दिवस आजचा. धरी अवतार विश्वतरावया अत्रीची अनुसया गरोधर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काल. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. प्रभू दत्तात्रयाने देखील आज अनुसया मातेच्या पोटी अवतार घेतलेला आहे. आत्री म्हणतायत, प्रभू आम्ही एकाची अपेक्षा केली, तुम्ही तीन आलात. तेव्हा ते तीनही देव म्हणतायत, आत्री आम्ही न त्री, आम्ही एकच आहोत, आम्ही तीन नाही.
म्हणे कसं? आती ऋषी आणि अनुसूया मातेला आम्ही एकच आहोत हे स्वरूप दाखवण्याकरता या तीन देवांनी जे रूप धारण केलं ते रूप म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन केलं. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. आम्ही तीन नसून एकच आहोत हे स्वरूप दाखवण्याकरता जे स्वरूप प्रगट झालं ते तीन शिरे सहा हात. तीन शिरे म्हणजे तीन गुण आणि सहा हात म्हणजे सहा शास्त्र. सहा शास्त्रांचं प्रतीक आहे आणि तीन शिर तीन गुणांचं प्रतीक आहे. जगद्गुरु तुकोबराय या प्रभू दत्तात्रयांना वंदन करतात. या प्रभू दत्तात्रयांच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाचं जे स्वरूप आहे ते कशा स्वरूपाचं आहे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काखे झोळी पुढे श्वान, काखे झोळी पुढे श्वान, काखे झोळी पुढे श्वान, काखे झोळी पुढे श्वान. नित्य जाणा विशेष स्नान, नित्य जाणा विशेष स्नान, स्नान काखे झोळी पुढे श्वान, श्वान काखे झोळी पुढे श्वान. नित्यदान विजय स्नान, नित्यदान विजय स्नान, काखी झोळी पुढे श्वान, काखी झोळी पुढे श्वान. काखे झोळी पुढे श्वान, काखी झोळी पुढे नित्यदान विशेष काखे झोळी पुढे श्वान, नित्यदान विजय काखी झोळी पुढे श्वान, नित्यदान विजय तुकोबराय वर्णन करतात. काके झोळी पुढे श्वान, नित्य जाणवीचे स्नान. प्रभू दत्तात्रयाने काखेमध्ये जोळी घेतलेली. जोळी म्हणजे भिक्षा पात्र आहे आणि हे भिक्षा पात्र त्या साधकाला, त्या साधूला, त्या जीवाला अहंकारापासून दूर ठेवता. चार श्वान आहेत. ब्रह्मदेवाचे चार मुखे, चार वेदाचं प्रतीक आहे. काके झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. आणि नित्य हे दत्तात्रय प्रभू जान्हवीचं स्नान करतात. ही जान्हवी कोण? जान्हवी ही गंगामयी आहे. तिला कोणी भागीरथी म्हटलंय, विष्णुपदी म्हटलंय. सगर महाराजाचे 60,000 पुत्र झाले. कपिल महामुनींनी ते 60,000 पुत्र भस्म करून टाकले. त्यांचा उद्धार कसा होईल म्हणून सगर महाराजांनी कपिल महामुनीला प्रश्न केला होता, हे मुनिवर माझ्या पुत्रांचा उद्धार कसा होईल? तेव्हा कपिल महामुनींनी सांगितलं होतं की जर गंगेच्या पाण्याचा स्पर्श यांच्या राखेला झाला तर यांचा उद्धार होईल. आणि म्हणून सगर पुत्र असमंजसनी तपश्चर्या केली गंगामाईला प्रगट करण्यासाठी. असमंजस पुत्र अंशुमाननी तपश्चर्या केली गंगामाईला प्रगट करण्यासाठी. अंशुमान पुत्र दिलीपने तपश्चर्या केली गंगामाईला प्रगट करण्यासाठी. गंगामाया प्रगट झाली नाही. आणि दिलीप पुत्र भगीरथानं भगीरथ तपश्चर्या केली. अशी तपश्चर्या केली, गंगामाया प्रसन्न झाली. आकाशात तमाम देवी देवता जमा झाले. पुष्पवृष्टी करू लागले. भोवत्स भद्रम ते वरमृही. गंगामाया विचारू लागली, वर काय? फक्त तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, तुझं कल्याण असो, काय इच्छा आहे? म्हणे काय नाही मैया, तू या मृत्यूलोकात यावं आणि आमच्या पूर्वजांना स्पर्श करावा, बस याकरताच हा अट्टहास आहे, याकरताच ही तपश्चर्या आहे. गंगामैया खाली मृत्यूलोकामध्ये आहे, अवतरलेली आहे. भगीरथ पुढे चालतायत, गंगामैया पाठीमागं चालू लागलेली आहे. अचानक त्या गंगामैयाच्या त्या वाटेमध्ये जन्नू ऋषींची कुटी आलेली आहे, आश्रम आलेला आहे. आणि गंगामैयाने तो आश्रमही वाहून नेलेला आहे. ही बातमी ज्या वेळेला जन्नू ऋषींना कळाली तर पायाची हाक मस्तकात गेली. या गंगामैयानं हे केलं, माझा आश्रम वाहून नेला.
अख्खी गंगाच प्राशन करून टाकली. काय सामर्थ्य होतं ऋषीमुनीमध्ये. भगीरथ पुढे चाललेत, गंगामय्याचा काय आवाज येईना पाण्याचं, म्हणून मागं पाहिलं तर गंगामय्याच नाही. समोर ऋषी दिसलेले. ऋषींना विनंती केली की गंगामय्याला पाहिलं का. ऋषींनी घडलेला प्रकार सांगितला. विनंती केली की पुन्हा गंगामय्याला प्रकट करावं. आणि म्हणून जन्नू ऋषींनी पुन्हा आपल्या मुखातून त्या गंगामय्याला प्रकट केलं. जन्नू ऋषींची ती पुत्र झाली, म्हणून गंगामय्याचे एक नाव पडलं जान्हवी. आणि या जान्हवीचं स्नान प्रभू दत्तात्रय करतात. काके झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. या प्रभू दत्तात्रयांच्या अवतारामध्ये भगवान भोलेनाथांचं स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाचंही वर्णन केलं. माथा शोभे जटाभार, अंगे विभूती सुंदर. प्रभू दत्तात्रयांनी माथ्यावर जटांचा भार घेतलेला आहे. तसं आमच्या भोलेनाथांच्या मस्तकावर जटाचा भार आहे. त्या रावणाने शिवतांडवामध्ये वर्णन केलं ना. जटाडवी गलज्वल प्रवाह पावितस्तने गले वलंबितांबुजंग तुंगमालिका डमन 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनु शिव शिव शिवं. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्तने. ही जटा भोलेनाथांचं प्रतीक आहे. माता शोभे जटाभार, अंगे विभूती सुंदर. अंगाला विभूती लावलेली आहे. ही विभूती देखील महादेवांच्या स्वरूपाचं प्रतीक आहे. संकल्प विकल्प विरहित, शुद्ध सर्वांगी, विभूत या लागे बोलीचे अवधूत. नाथबाबा वर्णन करतात की संकल्प विकल्प रहित विभूती भगवान दत्तात्रयाने अंगाला लावलेली आहे. भगवान भोलेनाथांचं ते स्वरूप आहे. या प्रभू दत्तात्रयांच्या स्वरूपामध्ये विष्णूचं स्वरूप कसं आहे तुकोबराय वर्णन करतात. शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजती. शंख चक्र गदा हे श्री विष्णूचे आयुध आहे. आपण सकाळी काकड्यामध्ये म्हणतो ना, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, स्वरूपाचं सांख्यशास्त्रात फार गोड वर्णन केलेलं आहे कपिल महामुनी. संचिंतयेत भगवत शरणारविंदं वज्रांकुश ध्वजरो सरोरोह लांचनाढ्यं उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल बेस. उत्तुंग रक्त विलसन नख चक्रवाल स्वता विराहं महत् हृदयांधकारं. श्री हरी विष्णूंचं हे स्वरूप आहे. शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गरजती, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
3 संदेश आपल्याला दिलेले आहेत. आज बाबांनी सुंदर असा संदेश संपूर्ण भारतवासियांना दिला. सबके लिए खुला है मंदिर है हमारा. अगोदर देशाचा विचार, देवाचा विचार, धर्माचा विचार. तसे प्रभू दत्तात्रय या अवतारातून 3 संदेश समाजाला देतात. ते संदेश एकदा ऐका की दुसऱ्यामध्ये दोष पाहू नका, दुसऱ्यामध्ये नेहमी गुण पाहत चला. जो जो जायचा घेतला गुण. या सृष्टीमध्ये कोणी निर्दोष नाहीये. एक वाक्य तुम्हाला सांगतो, स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये इतकं व्यस्त राहा की दुसऱ्याचे दोष पाहायला वेळच मिळू नये. आणि दुसरं असं, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, ज्या पदावर आहात ना, त्या पदाचा त्या क्षेत्रामध्ये असताना अहंकार होऊ देऊ नका. कारण अहंकार पतनाला कारणीभूत आहे. अहंकारापोटी माणूस नेहमी दुसऱ्याला कमी लेखत असतो. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, ज्या पदावर असाल, तुम्ही दुसऱ्याशी सौजन्याने वागा. नाही तर एक दिवस कार्यक्रम उलटा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सावित्री, लक्ष्मी माता, पार्वती मातेनं काय केलं? पातिव्रतेचा अहंकार झाला आणि अनुसया मातेला कमी लेखलं. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या ज्या पदावर आहात, त्या पदाचा अहंकार न ठेवता सगळ्याशी सौजन्याने वागा. तुमचं त्यामध्ये परम कल्याण आहे. दुसऱ्याचे जर गुण घेत राहिलात तर एक दिवस तुमचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरा संदेश, साधू करता की साधून आसक्ती रहित जीवन जगावं. तुकोबराय म्हणतात, असे जे अवधूत आहेत, असे जे स्मर्तुगामी आहेत, असे जे दिगंबर आहेत, अशा दिगंबराला मी नमस्कार करतो. अभंगाच्या शेवटचा तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबर, तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा. काकी
किशनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु